तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि हा कॉटनचा साधा पीस आहे आणि कॉटनच्या साध्या पीसाला आपण इतकं छान असं फिनिशिंग जे आहे ब्लाऊज बनवलेलं आहे। सो या ब्लाऊजचं जे कटिंग आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा, कारण भरपूर जण मला कमेंट करत असतात की कॉटनच्या साध्या ब्लाऊजचं सुद्धा आम्हाला कटिंग जे आहे बघायचं आहे। तर 38 साईजचा आपण हा जो ब्लाऊज आहे तर तो रेडी करत आहे आणि पहिल्यांदा आपण याचं जे मेजरमेंट आहे तर ते पेपरवरती टाकणार आहोत। आता 38 साईजच्या हिशोबाने आपण पूर्ण उंची जी आहे तर ती घेतलेली आहे 14 + 1 इंच 15 इंच घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने मेजरमेंट जे आहे तर ते ठेवू शकता। त्यानंतर जे शोल्डर आहे मी 5.5 ठेवलेला आहे 38 साईजला। जर तुम्ही 32-34 साईजचा ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही जे शोल्डर आहे 5 आणि मुंडा 5.5 ठेवायचा आहे। आता हे जे माझं मेजरमेंट आहे 38 साईजचा आहे, सो मी याला जे शोल्डर आहे 5.5 ठेवणार आहे आणि जो मुंडा आहे आपल्याला ठेवायचा आहे 6 इंचावरती। तर शोल्डर मी 5.5 इंच घेतलं, मुंडा मी 6 इंचावरती घेतलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला जे छातीचं माप आहे तर ते 9.5 इंचावरती घ्यायचं आहे। तर छातीचं माप आपण 9.5 इंचावरती घेतलं, त्यानंतर 2 इंच आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते घ्यायचं आहे। कमर आपल्याला घ्यायची आहे 8 इंच, 8 मध्ये प्लस आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे आणि छाती आणि कमर जे आहे दाखवल्याप्रमाणे आपण अशी जोडून घ्यायची। आता हे बघा, त्यानंतर फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे आपल्याला 1 इंचावरती। बॅक मुंड्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे आपल्याला 1.5 इंचावरती। तर आणि जसा शेप मी इथे दिलेला आहे त्या पद्धतीनेच तुम्ही शेप जो आहे मुंड्याला द्यायचा आहे, त्यामुळे काकेमध्ये जे आहे ब्लाऊज एकदम छान बसतात। जितका तुम्ही शेप आतून घ्याल तितकं ब्लाऊज जे आहे काकेमध्ये एकदम छान बसतं। आणि त्यानंतर जी गळा रुंदी आहे मी घेतलेली आहे 2.25 इंच आणि पुढचा जो गळा आहे तो मी घेतलेला आहे 6.5 इंच। पुढचा गळा सुद्धा तुम्ही कमी जास्त ठेवू शकता तुमच्या हिशोबाने। आता त्यानंतर आपली जी क्रॉस पट्टी आहे तर ते आपण घेतलेली आहे 2.5 इंचावरती आणि 2.5 आणि 2 इंचावरती आपण क्रॉस पट्टीचं जे मेजरमेंट आहे तर ते घेतलेलं आहे। त्यानंतर एक लाईन इथं आपण मार्किंग करून घ्यायची आणि मग आपल्याला कटोरीचं जे आहे माप टाकायचं आहे 6 इंचावरती। तर कटोरी आपण 6 इंचावरती टाकली। आता त्या 6 इंचाच्या पॉईंटवरतीच आपण एक स्ट्रेट इथं लाईन मार्किंग करून घ्यायची। गळ्यापासून एक लाईन जी आहे 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आणि सिंपल असा कटोरीला जो आहे शेप द्यायचा आहे। तर आपल्याला कटोरीचा जो सुद्धा शेप जो आहे तर तो अंदाजे द्यायचा नाही, आपल्याला दोन्ही लाईन ज्या आहेत अशा पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायच्या आणि मग कटोरीचा जो शेप आहे तर तो आपल्याला द्यायचा आहे। त्यानंतर गळ्याचा सुद्धा शेप जो आहे मी फ्रंटचा दिलेला आहे। आता आपण हा फ्रंट आणि बॅक जो आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आहे। तर पहिल्यांदा आपला बॅक मुंड्याचा जो शेप आहे तो आपण कट केला। नंतर काय करायचं आपल्याला फ्रंट आणि बॅक जो आहे तो सेपरेट करून घ्यायचा आहे। गळ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला कट्स द्यायचे आहेत। आता फ्रंट जो गळा आहे तर तो आपण कट करून घेतला इथं, त्यानंतर क्रॉस पट्टी आणि मग कटोरी। तर स्टेप बाय स्टेप दाखवल्याप्रमाणे सगळे पार्ट जे आहेत आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचे आहेत। त्यानंतर बॅक साईडचा जो गळा आहे तर तुम्ही खालची पट्टी मोजून घेत असतो नेहमी किती इंचाची आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड करून मी तर बॅक नेकचा जो गळा आहे तर तो मी कट करत असतो। आता क्लायंटच्या मापाच्या ब्लाऊजची जी पट्टी आहे तर ती 4.5 इंच होती, सो 5.5 इंचावरती मी मार्किंग केलं, खालून मार्किंग केलं 5.5 इंचावरती आणि त्यानंतर राऊंड असा शेप जो आहे मी दिलेला आहे। आता घातलेल्या ब्लाऊजमध्ये आणि या कटिंगच्या ब्लाऊजमध्ये कलरमध्ये तुम्हाला थोडासा डिफरन्स वाटेल, कारण लाईटीचं जे फोकस आहे त्यामुळे आपल्याला कलर इथे चेंज दिसतोय। आता हा पहिल्यांदा आपण असा पॅटर्न जो आहे तर तो ठेवून घ्यायचा। तर सगळ्यात आधी आपण हा बॅक पार्ट जो आहे तर तो काढत आहोत आणि स्लीवचं जे कटिंग आहे आपण डायरेक्ट ते पिसावरती काढणार आहोत। आता मी पहिल्यांदा बॅक पार्ट इथं कट केला, त्यानंतर आपला जो मुंडा आहे तर तो मुंडा इथे ठेवून कट करायचा। मुंडा कधी आपल्याला सरळ ठेवायचा आहे,
थोडाही आपल्याला क्रॉस जो आहे मुंडा करायचा नाही, सरळ कापडावरती सरळ असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। आता त्यानंतर कटोरी ठेवताना सुद्धा कापडावरती आपल्याला ती क्रॉसमध्ये ठेवायची आहे। आता बरेच जण काय करतात की आधीच कटोरी जी आहे अस्तरवरती ती कट करून घेतात आणि पेपरवरती वाढवून घेतात। सो आपण तसं नाही करत, आपण डायरेक्ट कापडावरती जे आहे कटोरी मार्किंग करतो क्रॉसमध्ये ठेवून आणि त्यानंतर एक्स्ट्रा दोन्ही साईडला 1.5 इंच मार्जिन घेऊन सेंटरला आपण 1.25 इंच घेतो आणि त्यानंतर मग आपली जी कटोरी आहे अशी आपण काढून घेतो डायरेक्ट पिसावरती। तर हे बघा कटोरी आपली अशी घेतलेली आहे आणि क्रॉसमध्येच नेहमी आपल्याला ती ठेवायची आहे। त्यानंतर आता आपली जी स्लीव्ज आहे तर ती 7.5 इंचाची आहे। सो आपण हे स्लीव्ज जे आहे अशी काढून घेणार आहोत। तर खालून एक मार्किंग करून घेतलं, जर कापड मागे पुढे असेल तर कटिंग करताना आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही, त्यामुळे आपण एक लाईन मार्किंग करून घेतली। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हाताची जी उंची आहे 7.5 प्लस 9.5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे, कारण 1.5 इंच आपलं याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन वाढवायचं आहे। कॉटनच्या पिसामध्ये अस्तरमध्ये आपण 1 इंच वाढवतो उंचीमध्ये आणि आपल्याला अशा पद्धतीने स्लीव्ज जी आहे तर ती मार्किंग करून घ्यायची आहे। स्लीव्जचे माझे भरपूर व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती, जर तुम्हाला एकदम सविस्तर बघायचं असेल तर ते व्हिडिओ तुम्ही माझे बघू शकता। तर हात रुंदी जी आहे मी 6.5 प्लस 2 इंच घेतलेली आहे, 8.5 इंच आणि त्यानंतर स्लीव्हसुद्धा आपली या पिसामध्ये आपण कट करून घेतलेली आहे। आता फ्रंटचा जो शेप आहे तर तो आपण स्लीव्ज लावत्या वेळीच कट करत असतो, त्यामुळे मी आता कट केलेला नाही। आणि क्रॉस पट्टी जी आहे तर ती नेहमी आपण 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन देतो, साईडला सुद्धा मी 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन देतो आणि अशा पद्धतीने आपण क्रॉस पट्टी जी आहे तर ती कट करून घेतलेली आहे। आता जे बाकीचे सगळे पार्ट्स आहेत तर यामध्ये आपल्याला गोटच्या पट्ट्या काढायच्या आहेत आणि हुकलूकच्या पट्ट्या ज्या आहेत तर त्या काढायच्या आहेत आणि कमरपट्टी जी आहे तर ती सगळे आपल्याला या राहिलेल्या शिल्लक कपड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि एकदम प्रॉपर असं कटिंग जे आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तरी काही गोष्टी जर मिसिंग झाल्या असतील तर त्या मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा, कारण भरपूर जणांचे कमेंट असतात की 36 साईजचं दाखवा किंवा 32 साईजचं दाखवा। सो क्लायंटचं कसं शिवायला येतील त्या हिशोबाने मी तुम्हाला कटिंग दाखवत असतो। सो फ्रेंड, चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात तुमच्याकडे येईल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।